आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। ठाकरे गटाची यादी आज जाहीर होणार। 15 ते 16 जणांची नावे जाहीर करणार राऊतांची माहिती। शिंदे गटाच्या उमेदवारांची ही यादी आज येणार। खासदार संजय मंडलिक यांची माहिती। तर हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारी। तर नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। भाजप शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असल्याची चर्चा। पुढील आठवड्यामध्ये निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार। सूत्रांची माहिती। लंके अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार। अजित पवार, सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीमध्ये बारामतीमधून जानकरांच्या लढण्यावर चर्चेची शक्यता। तर लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर सुद्धा चर्चा होणार। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपुरातून तर गडचिरोलीमधून अशोक नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। नागपुरातील काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। नाना पटोलेंसह काँग्रेसचे आमदार उपस्थित राहणार। उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट बंडखोरी करण्याची तयारी। तर ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। मवियामध्ये रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज। गडचिरोली लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अशोक नेते अर्ज दाखल करणार। फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे, धर्माराव आत्राम उपस्थित असणार। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल। भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा पोस्टरवर उल्लेख। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डची उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, आव्हाड उपस्थित राहणार। उद्या मुंबईमध्ये मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक। लोकसभा निवडणुका आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। आपच्या महासभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। 31 मार्चला रामलीला मैदानावर आपकडून महासभेचं आयोजन। अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेचा निषेध केला जाणार। अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंना ईडीचं समन्स। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागपुरात सेल्फी पॉइंट। मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध पोस्टर्स। परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही। मात्र खासदार संजय जाधवांकडून भेटीगाठी सुरू। उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष। बुलडाण्यामधल्या जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे राजीनामे। राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोलेंकडे मांडलं गाऱ्हाणं। वामन मेश्राम यांनी घेतली प्रकाश शेंडेंची भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा। मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम। विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेमध्ये पालकांना आवाहन करणार। युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यामधील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यामधील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। पुणे, बारामती, शिरूर या 3 मतदारसंघामध्ये प्रत्येकी 6 तर मावळ मतदारसंघामध्ये 3 युवक व्यवस्थापित केंद्र असणार। रत्नागिरीच्या खेडमधील जामगे गावी रामदास कदमांच्या परिवाराचे एकत्र देवी दर्शन। रामदास कदमांच्या मुलांनी नाचवली देवाची पालखी।